जी सावंत साहेब, आमचे भाई पालांडे साहेब हे गावावरून खास करून या स्पर्धेसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचे मी पुनश्च एकदा आर के मित्रमंडळ यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. असेच प्रेम आमच्या पाठीशी कायम राहो अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि कमीत कमीत या 5वं ते 6वं वर्ष असेल न चुकता ही मंडळी आमच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांच्या आम्ही सदैव या ठिकाणी ऋणी राहू. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संदीपजी पार्टे. एक महत्वाची सूचना आयोजकांच्या वतीने यावेळेस येते. कोणत्याही देणगीदाराची अर्थातच बक्षिसांची जी रक्कम आहे ती अगोदर अनाऊन्स केली जाणार नाही. तुम्ही पैसे जमा केल्यानंतरच ते बक्षीस अनाऊन्स केलं जाणार आहे. ही एक महत्वाची सूचना सर्वच प्रेक्षकांनी लक्षात घ्यायची आहे. तुम्ही आहात म्हणून या स्पर्धेला रंगत आहे. पहिला बॉल अमित धसाडेचा सुहास पवार करिता. पहिला बॉल वेगानं सुहासच्या दिशेनं ऑन साईडला यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न जरूर झाला. पडल्यानंतर भन्नाट वेगानं बॉल अमित धसाडेचा. डॉट बॉलची सांगता. रसिक मायबाप प्रेक्षक हो, आपणास आणखी एक विनंती आहे. तुम्ही खेळाडू कक्षाच्या समोर बसलेला आहात. खेळाडूंना येण्या जाण्याकरता थोडासा रस्ता ठेवा. मिड विकेट बाउंड्री लाईनकडे जो खेळाडू कक्ष आहे. पहिला बॉल अमित धसाडेचा डॉट राहिला. पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज होतोय तो. यावेळीचा बॉल खोलात टाकला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. याकरिता शंतनू महाडिकला तैनात केलंय. तो पेट्रोलिंग करतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचं. एकेरी धावेने मात्र धावपलकावरती धावांचा श्री गणेशा होतोय. खऱ्या अर्थानं आता ओपन गटातील लढतींना सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाहीये. एका बाजूला SVK फायटर घाटकोपर परिसरातील हा संघ, तर दुसऱ्या बाजूला सह्याद्री वॉरियर्स सुरत परिसरातील हा संघ. एका बाजूला जर पाहिला जयदासजी सत्वे, धर्मेश बामणे अँड कंपनी, तर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर घाटकोपर परिसरातील निजामपूर विभागातीलच खेळाडूंचा संघ आहे. परंतु आता झालंय असं की जे सकाळच्या लढतीतून वाचले त्यांना आपल्या गोट्यामध्ये सामील करून घेतलेत. छावणी वाढवली आपल्या प्रत्येक संघनायकाने आपली. पुढचा बॉल अमित धसाडेचा. गणेश रणपिसे करिता वास्क्वार कट देखना दर्जेदार. गणेश रणपिसेचा क्लास दाखवणारा दर्शनीय चौकार. अमित धसाडे, तुझं या दुसऱ्या दिवसामध्ये असं गणेश रणपिसेने सांगितलं. काल पहिला दिवस जरूर तुझा राहिला, परंतु या दुसऱ्या दिवसामध्ये मी आहे इकडे हे दाखवलं गणेश रणपिसेने. 4 धावांनी धावपलकावरती धावसंख्या 5 वरती जाऊन पोहोचली आहे. यावेळीचा बॉल अधिक वेगानं फुलटॉस जरूर होता, परंतु ऑन साईडला तो वेगानं फटका खेळू शकलेला नाहीये. साहिल दाखिनकर मला वाटते चेंडूला सामोरे जातील. तदवर घेतली गेली 1 धाव. निजामपूर विभागातील अनेक युवा तुम्हाला आता या 2 संघादरम्यान पाहायला मिळतात. साहिल दाखिनकर जो अंडर 19चा खेळाडू आहे, जितेगावचा खेळाडू. मग एस्टनच्या मागे जावटेचा सुमेश महाडिक आहे. मग तुम्ही पाहिलात तर समोरच्या संघामध्ये ओम नितीन पवार आपल्याला सह्याद्री वॉरियर्स मध्ये पाहायला मिळेल. अनेक युवा आज या 2 संघादरम्यान आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल, यावेळीचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टाकायचा होता, परंतु दिशा भरकटली. रांदेलहून अगदी दूरवर जाणारा हा बॉल पंच बंटी जाधव यांनी वाईड घोषित केला. वाईट बॉल ना अतिरिक्त 1 धाव धावपलकावरती वधारती. धावपलकावरती 7 धावा होताना पाहायला मिळतात. यावेळीचा बॉल बॅटवरती जोरात वेगानं स्लाइस झाला. मागे चाललाय बॉल. थर्ड मॅनला बीट करून जमिनीला घासत पुसत चाटत सीमारेषा पार. आलाय धावपलकाला आकार आलाय. धावपलक 11 वरती जाऊन पोहोचलाय. चांगला श्री गणेशा यावेळेस मात्र फलंदाजीमध्ये करताना पाहायला मिळतात. दोनही फलंदाज 11 धावा धावपलकावरती झाल्या बघता बघता. हा बॉल अधिक वेगानं आणखीन पुन्हा जाईल बाहेर. सुरतच्या भाषेमध्ये रांदेनहून अडाजनला चाललेला हा बॉल वाईट घोषित केलाय पंचांनी. अतिरिक्त 1 धाव धावपलकावरती वधारतीये. धावपलकावरती 12 धावा होत आहेत. 2 वाईड बॉल आले, 2 चौकार आले. चांगली गोलंदाजी अमितची राहिली, परंतु नशिबाची थोडीशी कमी साथ त्याला पाहायला मिळाली. अजूनही जर पाहिलं तर एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 धावा धावपलकावरती आहेत. बॅटिंग करते सह्याद्री वॉरियर्स. खोलातला बॉल पायावरती आदळला. अपील झालं.
इथं काय झालं, इथं काय झालं, साहिल दाखिनकरनं फेकी केलीच नाही. बाहेर जाणारा बॉल आहे, लेग बिफोर विकेटला रिव्ह्यू नाही आहे. यस नटराज मुद्रा दाखवली पंचांनी. 13 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा झाल्या. बिनबाद नाबाद आबाद 13. इथं चांबडी चमकत नाहीये, परंतु खेळाडूंचे कौशल्य मात्र चमकत आहेत. अतिशय धारदार खेळ प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा आहेत त्या अर्थातच 13. आता इथं गोलंदाजी मार्क वरती आणखीन एक माणगाव विभागातील युवा खेळाडू पाहायला मिळतो. अमित दसाडे जो 20 वर्षाचा आहे. आता अंडर 23चा आणखीन एक खेळाडू गोलंदाजी मार्क वरती येताना पाहायला मिळतोय. खडकोली एक्सप्रेस माणगाव तालुक्यातील खडकोली गावचा शंतनू महाडिक गोलंदाजी मार्क वरती. पहिला बॉल शंतनूचा, पहिला बॉल आखूड टप्प्याचा, परंतु त्यावरती प्रहार झालाय. चेंडू जमिनीला यावेळेस दण दण करत सीमारेषा पार येतोय सुहास पवारच्या बॅट. या ठिकाणी बागबांडला क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष विजयजी कांबळे यांचं या ठिकाणी आगमन झालेले. मी आर.के. स्पोर्ट यांच्या वतीने त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो आणि विजयजी कांबळे यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. येस स्वागत षटकारानं. यस डीजे. टुडीचे मास्टर श्रीवर्धन बागबांडला विभागाचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष विजयदादा कांबळे यांना पाहतोय. व्यासपीठावरती त्यांच्या स्वागतार्थ आलेला हा षटकार जणू त्यांच्या येण्याची नांदी देऊन गेल्या मैदानाच्या आतमध्ये. धावपलकावरती 6 धावा वधारतायत. धावपलकावरती धावा होत आहेत 23. सुहास पवार दहाडलाय. कल्याणचा हा डावखुरे हाताचा अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता बरसतोय. 6 धावांनी धावपलक जाऊन पोहोचलंय 23 वरती. पुढचा बॉल शंतनू महाडिकचा. यावेळेस दिशा बदलली, दशा बदलणार का? ओहो क्या बात आहे. खोलातला बॉल अक्षरशः केवळ चॉप करायला भाग पाडलं. सुहास पवारला दाखवून दिलं माणगावचा वेग काय असतो. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला. सुहास पवारच्या विपक्षामध्ये धावा येत आहेत, परंतु डॉट बॉल देखील येत आहेत. पुनश्च एकदा शंतनू महाडिक. आता फुलटॉस सोडणार नाहीये सुहास. एक तेरी तो एक मेरी. ईट का जवाब पत्थर से और प्रश्न का उडसे मास्टर डीजे मास्टर देखील रंगाला आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. महाराष्ट्रीयन गीतांचा नजराणा गुजरात सुरत मध्ये प्रेक्षकांच्या कानांना भुरळ घालतोय. प्रेक्षकांची मन संगीतानं रिझवतोय, चिंब भिजवतोय. आणखीन एक लोअर फुल टॉस. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा प्रयत्न. अमित दिसाडे वेगानं फेकी केली. बॅकअप नव्हता. आता झालं काय, जिथे एकेरी होती तिथे सुहासला पुन्हा स्ट्रायकर एंड वरती येण्याची संधी मिळाली. 2 धावांनी धावपलक वधारताय. धावपलक 33-31 या आकड्यावरती. शेवटच्या 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे, शेष आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13, आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात 18. धावपलकावरती धावा झाल्यात बिनबाद नाबाद आबाद 31. शेवटचा बॉल पायावरती केला. ऑन साइडला केवळ दिशा दाखवण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगला खेळायचं होतं, परंतु बॉल स्क्वेअर लेगला गेला. एकच धाव मिळेल सुहासला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा झाल्या बरोबर 16च्या सरासरीनं 32. चला आठवण करून देऊयात शेवटच्या पहिल्या फेरीच्या नाणेफेकीकरिता VK18 स्पोर्ट्स विपक्षामध्ये आरजू 11 बोरिवली. या एका षटकानंतर आपण रिपोर्टिंग करायचंय. 3ऱ्या षटकानंतर आपण टॉस करणार आहोत. VK18 स्पोर्ट्स त्यांच्या विपक्षामध्ये आरजू 11 बोरिवली.
पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा विचार केला तर धावा झाल्या 32. आता गोलंदाज कोणता आणला जातोय? अमित दसाडेला वैयक्तिक दुसऱ्या, सांघिक तिसऱ्या षटकामध्ये आणलंय. सुमेश महाडिक आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलात तर साहिल दाखिनकर देखील चांगली गोलंदाजी करतो, परंतु अमितला आणलंय दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक. या बाईचा बॉल, वा वा वा, क्या बात आहे. अमितची ही शरीर काठी पाहता कोणीही सांगू शकत नाही की हा गोलंदाज एवढ्या वेगानं गोलंदाजी करत असेल. स्विंग अँड मिस असंच पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येतोय. अमित दसाडे दाखवून देतोय आपल्या नावाची या सुरत शहरामध्ये ख्याती. पुढचा बॉल अमितचा. आणखीन एक बॉल, केवळ बॅट न दिशा दाखवण्याचा प्रयत्न झाला. डॉट बॉल. अमित दसाडे काय वेगानं आग ओकतोय असं म्हणायला हरकत नाहीये. जणू काही तो चेंडू नाही तर गोळे फेकतोय सुहास पवारच्या दिशेनं. एखाद्या व्यावसायिक हातखंडा असलेल्या बॅटरला एवढा वेळ शांत ठेवणं सोपं काम नाहीये, परंतु ते करून दाखवले अमित दसाडेनं. आणखी एक, आणखी एक, आणखी एक बॉल. क्या बात आहे. अमित दसाडेची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊ द्यात. रिव्ह्यू कॉल केलाय, DRS कॉल केलाय वाईट करिता. तिसऱ्या पंचांना यावं लागेल. इनॅक्शन मंगेश हुद्देकरांना बसून दिलं जाणार नाहीये. तिसरा डॉट बॉल आलाय की काय ही शंका मात्र निर्माण झाली आहे, परंतु तरी देखील रिव्ह्यू कॉल केलाय. एक मुभा असते फलंदाजांना. पंचांच्या निर्णयाला बदलण्याची एक संधी आयोजक देतात, परंतु ही संधी मिळणार की दवडणार? बॅटमन कॉल आहे, बॅटर्स रिव्ह्यू आहे. तत्पूर्वी आपण पाहूया स्पर्धा मानाची, मराठी समाजाच्या सन्मानाची. यस, फेअर डिलिव्हरी इट इज. लगातारचा तिसरा डॉट बॉल. जसा एखाद्या जागतिक संकेतस्थळावरती WWW 3 वेळा असतो, तसा डॉट 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 सुद्धा 3 वेळा झाला. 3 डॉट बॉल लगातारचे. साखळी निर्माण केली सुहास पवारच्या विपक्षामध्ये अमित दसाडेनं. बांद्रे एक्सप्रेसचा हा बॉल समोरच्या दिशेनं उडवला शंतनू महाडिक. वा वा, क्या बात आहे. झेल नाही टिपला, परंतु चांगला गॅदर केला बॉलला. जिथं चौकार बाउन्स झाल्यानंतर मिळू शकला असता, परंतु 3 धावा निश्चित वाचवल्या शंतनूनं. 33 धावा 4 बॉलमध्ये आतापर्यंत एकच धाव आली, म्हणजे तब्बल 10 बॉलमध्ये 14 धावा खर्ची घातल्यात अमित दसाडेनं. तो थोडासा कम नशीबवान राहिला की जिथं त्याला विकेट आलेली नाहीये, परंतु काय गोलंदाजी राहिली आहे. माणगावचा, भांद्रेगावचा हा खेळाडू लवकरच व्यावसायिक टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला जर वेगवेगळ्या संघांमध्ये पाहायला नाही मिळाला तर मात्र ती शोकांतिका राहील. परंतु येणारा काळ या गोलंदाजाचा आहे. चांगल्या प्रकारची रिदम आहे, ऍक्शन आहे, ऍक्शन नंतर चांगला फॉलो थ्रू आहे. जे काही वेगवान गोलंदाजाला आवश्यक आहे ते सर्व काही पाहायला मिळत आहे बांद्रा एक्सप्रेसच्या या खेळाडूकडे. चला जाऊया पुढच्या बॉलकडे. अमित पुन्हा एकदा सज्ज होतोय गणेश रणपिसेकरिता. हा बॉल वेगानं, गणेशला देखील बॅट काढू दिलेली नाहीये. बॅटच्या टोला बॉल लागतोय जरूर, परंतु वारंवार केवळ एकेरीच धाव येते. बांद्रा एक्सप्रेस काय वेगानं दहाडल्या मैदानाच्या आतमध्ये. केवळ 5 बॉलमध्ये 1 धावा खर्ची घालत असताना धावफलकावरती सांघिकरित्या प्रथम बॅटिंग करताना सह्याद्री वॉरियरच्या झाल्या 34 धावा. सुहास पवारला तुम्हाला विसरून चालणार नाहीये. त्याच्याकडे देखील जी क्षमता आहे ना, त्या क्षमतेचं तो येणाऱ्या काळामध्ये लवकरच प्रात्यक्षिकरण दाखवणार, यात काही द्विधा मनस्थिती नाहीये. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, चॉप केला, बॅटला बॉल स्पर्श झाला शॉर्ट थर्डमॅनला. ऋतिक सुर्वे मला वाटते होता, तो थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा मिळाला. धाव मिळाली ती 1. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या 35. चला आले का दोन्ही कर्णधार. VK18 स्पोर्ट्स विपक्षामध्ये आरजू 11 बोरिवली. महाडिक. बरेचसे खेळाडू 25च्या आतीलच पाहायला मिळत आहेत या SVK फायटर संघामध्ये. अजूनही काही खेळाडू बाहेर बसलेत, त्यामध्ये देखील युवा प्रतिभावान खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. पहिला बॉल यावेळेस सुमेश महाडिकचा. खरपूस समाचार, फेकला बॉलला लांब 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 लांबवरचा RK षटकार.
सुहास पवारला जास्त काळ शांत ठेवू शकत नाहीत आणि ती त्याची खेळाची शैलीच नाहीये म्हणा. दुसरा बॉल, वाह क्या बात आहे, दाखवून दिलं सुमेश महाडिकनं. या बॉलवरती थोडस फिंगर रोल करत असताना बाहेरच्या दिशेने वळण दिलं, डॉट बॉल येतोय. यावेळीचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग स्ट्रोक. लॉर फुलटॉस जरूर होता परंतु दिशाहीन राहिला, केवळ दिशा दाखवणारा सुहासचा हा चौकार. ग्राउंड ओमकार येतील, बॉलला फेस करतील, उचलून फेक करतील, दुसरीचा प्रयत्न, अंगलट 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 आलाय. गणेशला विकेट सॅक्रिफाईस करावी लागणारच होती कारण बाहेर मैदानाच्या चांगले बॅटर्स बसले आहेत, त्यांना मैदानात नेणं गरजेचं होतं आणि त्याकरिता मात्र विकेट सॅक्रिफाईस केली असं म्हणायला हरकत नाहीये. गणेश माघारी परततोय, मैदानामध्ये कोण येतोय, प्रेक्षक सगळेच वाट बघतायत कारण दुसऱ्या बाजूला फौज आहे फलंदाजांची. रोहित भालेराव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. येस सर. सोळा मिनिटांचा अवधी खर्च घातला आतापर्यंत. चेंडूचा विचारात घेतलात खेळ तर लक्षात आहे तो म्हणजे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सुमेश महाडिकनं कमबॅक केलं, षटकार आला, चौकार आला, त्यानंतर एकेरी धाव आली. सुहास पवारला स्ट्रायकरवरती ठेवलं. आरजू 11 बोरिवलीचा कर्णधार आमच्यामध्ये पोहोचतोय. पुढचा बॉल सुमेश महाडिकचा, हा बॉल सुद्धा लोअर फुल टॉस परंतु ऑफ साइडला प्रोटेक्शन नाही आहे. 4-1 ची फील्ड घेऊन गोलंदाजी करतोय, त्याचा तडाखा बसतोय सुमेशला. मास्टर चौकार आला, धावपलकाला आकार आलाय, धावपलकावरती सांघिक अर्धशतक, 50 धावांवरती धावपलक जाऊन पोहोचतोय. त्याच वेळेला वैयक्तिकरित्या जर पाहिलं तर सुहास ते देखील आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल सुमेशचा खोलातला बॉल, यावेळेस पुन्हा केवळ बॉलला थांबवण्याचं काम केलं सुहासनं. एकेरी धावेनं धावपलक वधारतय. 4 षटकांची समाप्ती, धावपलकावरती धावा झाल्या 51. आता शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. चेंडू कुणाकडे दिला जातो हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक असताना चला आरजू 11 बोरिवलीचा कर्णधार आमच्यापर्यंत पोहोचलाय. VK18 स्पोर्ट्स कर्णधार, आमचा आवाज आपल्या कानापर्यंत येत असेल तर चला लगेच. पहा, हे लक्षात घ्या, 2 खेळाडू कक्ष आहेत. एक मुख्य व्यासपीठाच्या उजवीकडे आहे आणि एक कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला डावीकडे आहे. टॉस जिंकणाऱ्या कर्णधाराला मुभा असेल पॅव्हेलियन चूज करण्याची, त्यानंतर दुसऱ्या संघाला दुसऱ्या पॅव्हेलियन मध्येच जाऊन बसावं लागेल. असं जर निदर्शनात आलं की दुसरा संघ बाहेर कुठेतरी बसलाय तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. आज एक किमया घडली मैदानामध्ये, 8 धावांची पेनल्टी घेऊन सुद्धा संघ जिंकला, लिलेया जिंकला आणि सेमीफायनल मध्ये दाखल झाला. ओमकार आलेत गोलंदाजी माकवती. उंच देहयष्टी असणारा हा गोलंदाज सुहास पवारच्या विपक्षामध्ये. पहिला बॉल सुहास करिता, पहिला बॉल अखूट टप्प्याचा, बॅटची कड, मागे चाललाय बॉल लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप, धावत 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 सीमारेषा पार. सुहासच्या बॅटला नशिबाची साथ, चौकार. चौकाराला धावपलक वेगानं जाऊन पोहोचलं. अब तक 55 वरती.
पुढचा बॉल ओमकारचा सुहास करिता. यावेळेचा बॉल स्लोअर वन टाकला होता, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक झेलच्या खाली सेट अप लावतोय आणि 46 धावांवरती सुहास पवारचा झेल इथं मात्र सुटताना पाहायला मिळतोय. दुसरीकरिता परतले, दोनही पूर्ण झाल्या. या दुहेरीने सुहास पवार वैयक्तिक पोचला 48 धावांवरती. अर्धशतकाला जी काही बक्षिसं लागली आहेत ती आल्याशिवाय आम्ही अनाऊन्स करू शकत नाही, असं आयोजकांचं यावेळेस निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलाय. पुढचा बॉल ओमकारचा, अकुटप्प्याचा बॉल. यावेळेस पुन्हा ऑनसाइडला खेळायचा होता. आमच्या मुंबई लोकलच्या भाषेमध्ये सांगायला गेलो तर खेळायचा होता कांदिवलीला, आला बोरिवलीला, परंतु 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांनी सुहास पवारचं आर के चषक 2026 मधलं पहिलं अर्धशतक, तर या स्पर्धेतलं तब्बल हे 6वं अर्धशतक. प्रभूच्या बॅटमधून, 5वं आलं विघ्नेश साखळतोडेच्या बॅटमधून आणि 6वं अर्धशतक, आजच्या दिवसातलं 3रं अर्धशतक सुहास पवारच्या नावावरती. चांगली गोलंदाजी होताना आपण पाहतोय. अर्जू 11चा कर्णधार आलाय. तर दुसऱ्या बाजूला VK18 स्पोर्ट्सचे कर्णधार निखिल पारवे जॉईन होतील आपल्याला. पुढचा बॉल ओमकारचा, आखूटप्प्याचा बॉल. हा पुन्हा एकदा उडवलाय लॉंग स्टॉपला, क्लिअर करणारा, वन बाउंस सीमारेषा पार. यावेळेस दमदार चौकार. गुडीचे मास्टर या चौकारानं 63 विथ लॉस ऑफ 1 विकेट. 63 वरती केवळ 1 फलंदाज बाद आहे. काय फलंदाजी केली आहे सुहास पवारनं. अमित धसाडेचा अपवाद वगळता तो कोणालासाठीही थांबलेला नाही आहे. पुढचा बॉल ओमकारचा, आखूटप्प्याचा बॉल. आ बॅल मुझे मार, चेंडू सीमारेषा पार, षटकार. टुळे यांस विनंती करेल की आपण पोडियमवर यायचे. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जातोय तो म्हणजे VK18 स्पोर्ट आणि RJ 11 बोरिवली. RJ 11 बोरिवली आपण पाहतोय. एका बाजूला निखिल पारवे आपल्याला पाहायला मिळतील. RJ 11 बोरिवली हे आमचे जुने संघ ज्याने अनेक वर्ष या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला ते RJ 11. थँक्यू व्हेरी मच. दोन्ही संघाला या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येत आहे. एक गोड आठवण या ठिकाणी दिली जात आहे विनोदजी ठुळे यांच्या शुभ हस्ते. शेवटचा बॉल, त्यावरती देखील केलाय प्रहार. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर उंच आणि लांब वर जाऊन पडलेला सुहासचा आणखी एक षटकार. एकटा नडलाय, एकटा भिडलाय, वाघासारखा दहाडलाय. सुहास पवारच्या या बॅटिंग करिता टाळ्या झाल्या पाहिजेत. तब्बल 66 धावांची विस्फोटक खेळी सुहासच्या माध्यमातून. सांघिक धावफलक 76 वरती असताना 66 धावा या सुहास पवारच्या बॅटमधून आल्यात. 5 षटकांचा निर्धारित खेळ संपलाय. धावफलकावरती धावा लागल्या त्या 76. 77 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये पेलण्याकरिता युवांचा संघ अर्थातच SVK फायटर हा संघ मैदानात येईल. त्याच वेळेला मायक्रोफोन वरती बदल करूयात, आवाज ऐकूयात. महाराष्ट्राचा गोड आवाज, व्हॉइस ऑफ IPL आदरणीय कुणालजी दाते सरांचा.
तुम्ही ऐकलात तुम्ही पाहताय आर के चषक 2026 स्पर्धा मानाची मराठी समाजाच्या सन्मानाची आणि आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. मकर संक्रांत म्हटल्यानंतर वेध लागलेले असतात या स्पर्धेच्या आणि त्यातल्या त्यात आता ही स्पर्धा हळूहळू अंतिम टप्प्यामध्ये जाईल. जिथे एक टार्गेट सेट झालंय या मॅच मध्ये लक्ष आहे 77चं, परंतु पहिल्या डावामध्ये वन मॅन शो वन मॅन आर्मी लढला, एकटा भिडला, धावा केल्या सुहासने 66 आणि टार्गेट या मॅच मध्ये 77चं आहे. तसं पाहिलं तर एकट्याने 66 केल्यात आणि धावा 77चं टार्गेट आता समोर असणार आणि फलंदाजीसाठी मैदानामध्ये दोन सलामीवीर सुमेश माडिक आणि प्रथमेश ही जोडी मैदानामध्ये असेल. स्ट्राईकला प्रथमेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला सुमेश. आता हळूहळू संध्याकाळ होते. शुभ संध्या सगळ्यांनाच. पक्षी घरट्याच्या दिशेने वाटचाल करतायत. पतंग महोत्सव काली रंगला. आजही मोठ्या संख्येने आभाळामध्ये आकाशामध्ये पतंग भरारी घेत आहेत. कोणाची पतंग कापली जाते आणि कोणाची चांगलीच उंचावर चालली आहे. अशाही परिस्थितीमध्ये आर के चषक या स्पर्धेचा 16व्या पर्वामध्ये आपल्या भेटीला आला आणि चर्चा या क्रिकेटच्या स्पर्धेची, कारण ही स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची आणि त्यातल्या त्यात मराठी समाजाच्या अभिमानाची. चला तर आता मॅचला सुरुवात करूया. 77च्या लक्ष्याचा पाठलाग. दोन सलामीवीर मैदानामध्ये तयार आहेत. लक्ष मोठे आहेत, परंतु क्रिकेटमध्ये असं नेहमीच म्हणतात लक्ष जरी मोठं असलं तरी तुमच्याकडे ती संघर्ष करण्याची धमक, कुवत आणि क्षमता पाहिजे. मग कोणतंही लक्ष तुमच्या समोर सोपं वाटू लागतं आणि आता ते इथे दिसेल. पहिला बॉल रोहित भालेरावचा पहिलाच बॉल उडवलाय मिडॉन पासून. बॉल सरळ चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ बॉलने घेतलीये बाउंड्रीची भेट, चौकार. बॉलवर बॉटरमॅनचा खूप चांगला वापर करत असताना पहिल्याच बॉलवर लेफ्ट हँडेड बॅटर प्रथमेशच्या बॅटमधून चौकार आलाय. चांगली सुरुवात, ठोस सुरुवात, धडाक्यात सुरुवात इथे पाहायला मिळते. SVK फायटर्स नावात फायटर आहे. फायटिंग पाहायला मिळेल. ओ बॉल उडवलाय. बॉल सीमारेषा पलीकडे, वावराच्या बाहेर, बांधाच्या पल्ल्याआड. हा येतोय षटकार. आक्रमण सुरू झालंय. पहिल्या दोन बॉलवर 10 धावा प्रथमेशच्या बॅटमधून आलेल्या आहेत. तिसरा बॉल वाईड यॉर्कर होता, सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईड बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. हा दबाव आहे रोहित भालेरावच्या विरुद्ध प्रथमेशने निर्माण केलेला. टीमची धावसंख्या नेल्सन आकडा 11 धावा. टार्गेट या मॅच मध्ये 77चं. 11ची सुरुवात मिळाली आहे, त्यामुळे हा सामना रोमांचक होईल असं दिसतंय. सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या आहेत या महत्वाच्या मॅच मध्ये. आर के चषक तुम्ही अनुभवताय. 40 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. एक चॅम्पियन ठरणार आहे या स्पर्धेचा. मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा. वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या 11. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर असताना ऑनफिल्ड अंपायरने जो निर्णय दिला होता तोच इथे कायम आहे. वाईट बॉल. परत एक वेळा तो चॉप करण्याचा प्रयत्न होता वाईड यॉर्करला. दिशा चांगली आहे. यावेळेला एक डॉट बॉल येतोय. चांगलं कमबॅक रोहित भालेरावचं. हा चांगला सामना होईल. फायटिंग स्कोर निर्माण केलाय. मजा येईल या मॅच मध्ये. पुढचा बॉल वेगाने टाकलेला बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय. मिड ऑफच्या दरम्यान फिल्डर आहे तोपर्यंत एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाते. टीमची धावसंख्या 12. एकेरी दुहेरी धावा देखील चालतील. प्रथमेशला माहिती आहे या सामन्याचं महत्व काय. चांगलं क्रिकेट इथे खेळावं लागेल. प्रथमेश सध्या
मैदानामध्ये खेळतो आणि प्रथमेशच्या बरोबरीने सुमेश माडिक. टीमची धावसंख्या 12. ओ फुलर लेनचा बॉल होता, पंचाकडे अपील, पायावर लागलाय आणि सरळ फलंदाज बाद होतोय. विकेट आली आहे. स्पर्धा तुमच्या भेटीला येते. हे 16वं पर्व आहे आणि खरोखर दमदार असं आयोजन सगळ्या आमच्या मराठी बांधवांच्या माध्यमातून केलं जात आहे. रोहा, मानगाव, महाड या तालुक्यातून प्रामुख्याने अनेक आपली मराठी बांधव इथे वास्तव्याचा आहेत. बॉल हवेत आहे, कॅच ड्रॉप आणि शेवटच्या क्षणाला बॉल आतमध्ये ढकलत असताना पाहायला मिळाल्यात. मग पोलादपूर असेल, रत्नागिरी परिसरातील मुलं असतील, या परिसरामध्ये सातत्याने व्यवसाय करतायत. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि त्यातल्या त्यात आर.के. चषकाच्या माध्यमातून गेली 15 वर्षे ही स्पर्धा तुमच्या भेटीला येते आणि त्यातल्या त्यात हे 16वं पर्व आहे या वर्षीचं. 16 वर्षे या स्पर्धेला झालेली आहेत. एक मानाची, अभिमानाची आणि परंपरा लाभलेली स्पर्धा तुम्ही अनुभवली. आणि आता पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या 14. धावा झालेल्या आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. सो पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या 14. षटक क्रमांक दुसरा आता गोलंदाजीसाठी सूरज आलाय. निजामपूर एक्सप्रेस या टोपण नावाने ज्या खेळाडूची ओळख आहे आणि आता तो सध्या गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. पहिला बॉल अपील केली जाते विकेट किपर कडून, गोलंदाजाने केलेली नाहीये कारण त्याला माहिती आहे इम्पॅक्ट बाहेर आहे. त्याचमुळे लेग बायचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून घोषित करण्यात आलाय. टीमची धावसंख्या 15. 77च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे फायटर्सला या मॅच मध्ये. SVK फायटर्स सह्याद्री वॉरियर्सच्या विरुद्ध खेळत असताना या मॅचच्या दरम्यान नंतर VK 18 स्पोर्ट्स विरुद्ध आरजू 11 ची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. की एक महत्वाचा सामना. परंतु सध्या बॅटिंग करणाऱ्या टीमवर दबाव आहे. हा बॉल सोडून दिलाय. पंच पाहतायत, इशारा करतायत, हा डॉट आहे. आणखीन एक डॉट बॉल ते टाकला जातोय. डॉट बॉलने दबाव बनेल बॅटिंग करणाऱ्या साईडवर कारण धावा येताना दिसत नाहीयेत. धावा थांबल्यात. संध्याकाळचं सत्र आहे, हवा विरळ होत चालली आहे. पक्षी घरट्याच्या दिशेने वाटचाल करतायत. त्यातल्या त्यात 77चं टार्गेट बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉलसाठी. इट्स अ फेअर डिलिव्हरी. योग्य बॉल आहे. जो अंपायरने निर्णय घेतला होता तोच योग्य आहे आणि त्यामुळे हा डॉट बॉल इथे कळवण्यात येईल. षटक क्रमांक प्रगतीपथावर आहे. दुसरं आणि दुसऱ्या ओव्हरची सुरुवात या निजामपूर एक्सप्रेसने चांगली केली आहे. वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातो सूरज. आई बॉल थोडासा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल सूरजच्या माध्यमातून. सध्या तरी फलंदाजाला नाचवलंय त्याच्या तालावर, त्याच्या बॉलवर आणि सध्या लगातार डॉट बॉल येत आहेत. फलंदाज गौरवच्या समोर. टार्गेट पर्यंत जायचं असेल तर मोठे फटके मारावे लागतील आणि सुरुवातीपासून मारावे लागतील. स्क्वेअर कटचा परत एक वेळा प्रयत्न. हा बॉल थोडासा बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. संध्याकाळच्या सत्राला आता हळूहळू सुरुवात होईल. मग फ्लड लाईट चालू होतील आणि मग या क्रीडांगणावर फ्लड लाईट्स मध्ये
तुम्हाला क्रिकेटचा एक वेगळा माहोल पाहायला मिळणार आहे या आरके चषकाच्या दरम्यान. शरीरापासून दूर एक चांगला फटका, डीप मध्ये पॉइंट आहे फिल्डरच्या हातात. आणखीन एक फ्री होम डिलिव्हरी, त्याच्या हातात बॉल जातोय, फलंदाज बाद. चाललाय उंच पुरा असा खेळाडू आहे, धिप्पाड शरीर, मोठे फटके मारावे लागणार आहेत कारण आता परिस्थिती विपरीत होत चालली आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी धावा करणं गरजेचे आहेत. दबावामध्ये संघ आहे, त्याचं कारण आहे मोठे फटके आलेले नाही आहेत. पहिल्या 2 बॉलवर सुरुवात धडाक्यात झाली. टार्गेट 77चं होतं रोहितच्या विरुद्ध. पहिल्या 2 बॉलवर 10 धावाल्या, परंतु त्याच्यानंतर बाउंड्रीज आलेल्या नाहीयेत, चौकार षटकार आलेले नाहीयेत, त्याच्यामुळे दबाव बनतोय फायटर्सवर. पुढचा बॉल, आई बॉल थोडासा पुढे ठेवलाय आणि इथेही बॅटची कडा घेऊन बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. इमानदारी ती दाखवली आहे फलंदाजाने आणि तो मात्र आउट, फलंदाज बाद. सुरत म्हटल्यानंतर टेक्सटाईल हब, डायमंड हब आणि त्यातल्या त्यात आपली सगळीच मराठी मुलं इथे सातत्याने खूप चांगला व्यवसाय करतायत, चांगलं क्रिकेट खेळतायत, मोठमोठ्या स्पर्धा आयोजित करतायत आणि खऱ्या अर्थाने आरके चषक म्हटल्यानंतर ही मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि परंपरेची वाटचाल करणारी स्पर्धा आहे. 16वं वर्ष या स्पर्धेचं आणि ते सातत्य टिकून ठेवलंय आपल्या सगळ्याच मराठी बांधवांनी. सुरत सारख्या शहरामध्ये हॅट्रिक बॉल. आता गोलंदाजी करत असताना सूरज, परत फुटवर्क नाहीये बॅटरचा, आल्या आल्या शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. ओव्हरची होते आता समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत फक्त 16. टीम SVK फायटर्स. कार्यरत आहेत या परिसरामध्ये. सुरत म्युनिसिपल कॉर्पोरेशन, समाजकारणात, राजकारणात मोठमोठी नावं आपल्याच मराठी समाजातली इथे पाहायला मिळतात आणि त्यामुळे चर्चेमधलं शहर आहे सुरत. हा बॉल वाईड यॉर्करने सुरुवात केली आहे, पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. 17 धावा झालेल्या आहेत. टार्गेट 77चे आहे, म्हणजे अजूनही 60 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी फायटर्सला. या मॅच मध्ये SVK फायटर्सला सह्याद्री वॉरियर्सच्या विरुद्ध खेळत असताना रोहित भालेराव गोलंदाजीसाठी. चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये फिल्डर सेट केलाय आणि तोपर्यंत इथे 1 धाव मिळताना दिसेल. आणि या स्पर्धेमध्ये आपण नेहमीच योगदान पाहतो भरत शेठ गोगावले साहेबांचं. मंत्री आहेत रोजगार हमी, फलोत्पादन, खार भूमी महाराष्ट्र राज्याचे. जिग्नेश भाई पाटील प्रमुख आहेत युथ फोरम गुजरातचे. चांगला फटका, यावला उंच चाललाय, सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, सीमा पार, गगनचुंबी षटकार. त्यांनी हा झेल टिपलाय बरोबर लॉंग ऑनला आणि त्यांचे पिताश्री बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. ते आवर्जून अभिमानाने सांगतात माझ्या मुलगाने कॅच पकडलाय, माझ्या मुलाने कॅच पकडलाय. प्रकाश गावडे यांचा चांगला झेल. परत एकला हेलिकॉप्टर समोर मारला, एक टप्पा घेत बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. बॉटम हँडचा खूप चांगला वापर, बॅकलिफ्टला खाली ठेवला आणि समोर मारलाय, चौकार.
शंतनू माडिकच्या बॅटमधून चांगले फटके ते सजवले जातात. रोहितवर आक्रमण मागच्या ओव्हरमध्ये केले, याही ओव्हरमध्ये केले. एक षटकार एक चौकार त्याच्या विरुद्ध शंतनू माडिकचा सध्या सुरू आहे वार. चांगली फलंदाजी. ओ उचललाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पिकअप शॉट गगन चुंबी. बॉल सीमा पार येते वावराच्या अंदाच्या पल्ल्याड. षटकार. ची मागणी होते. 34 धावा झालेल्या आहेत. 34 34 धावा झालेल्या आहेत. टार्गेट आहे 77चं. अजूनही 43 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आता मात्र कुठेतरी शंतनूने या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा इरादा दाखवलाय. मैदानामध्ये तो लढतोय, महत्वाचे फटके मारतोय. चांगला पिकअप शॉट होता त्याच्या माध्यमातून स्क्वेअर लेगला उचललेला षटकार. परत एक वेळा ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता. पॉइंट मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 35. 77चं टार्गेट आहे. 42 धावांची गरज आहे. काहीशा अशाच लेवलला पहिल्या डावामध्ये संघ देखील पाहायला मिळाला, परंतु तो फरक पाहायला मिळाला बॅटिंग मध्ये. सूरजच्या त्याने 66 धावांची खेळी केली आणि मग सामन्याला कलाटणी दिली आहे. अजूनही सामना संपलेला नाहीये. इथूनही कमबॅक होऊ शकतं. फायटरचं नावातच फायटर आहेत. SVK फायटर कमबॅक करतील. लेफ्ट हँडेड बॅटर सध्या मैदानामध्ये प्रथमेश. चांगला बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय. समोर लॉंग ऑन आहे. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचले 36. 36 धावा. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय. 12ची सरासरी धावा झालेले 36. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये धावा करायचे आहेत 41. झालेले आहेत. 5 मिनिटांमध्ये हे षटक तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. 15 मिनिटं झालेले आहेत 3 ओव्हरसाठी. परत एक वेळा मॅच कडे वळूया. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 12 बॉल आणि 41 धावांची गरज आहे. ओ हेलिकॉप्टर उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. बॉल चाललाय गॅप मध्ये. 2 फिल्डरच्या मधून सीमा रेषा पलीकडे. पहिल्या बॉलवर सिक्सर. भव्य स्वागत. वेलकम टू सुरत असं म्हटलं या फटक्याने. प्रथमेशने 6 धावा आल्यात. खतरनाक बॅटिंग. परत एक वेळा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. डीप मधून फिल्डर येतात. एक धाव इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 7 धावा आल्यात पहिल्या 2 बॉलवर. टीमची धावसंख्या आता 45. माफ करा 43. 43 धावा झालेल्या आहेत. 77चं लक्ष आहे. चौतीस धावांची गरज आहे. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 34 धावा हे समीकरण. शॉर्ट बॉलचा वापर. बॉल हवेत आहे. फिल्डर आहे डीप मध्ये आणि बॉल आतमध्ये पकडला जाईल. फलंदाज बाद. मॅच मध्ये असं वाटत होतं कलाटणी येते, परंतु त्याच दरम्यान एक विकेट देखील गमावली आहे.
परत एक वेळा सुहास पवार तयार आहे, ज्या सुहासने नुकतीच विकेट घेतली. पहिल्या बॉलवर सिक्सर आला होता सुहासच्या विरुद्ध. मयूर आलाय, मयूरच्या विरुद्ध पहिलाच डॉट बॉल. आता कुठेतरी बॅकफुटला चाललाय फायटरचा संघ. प्रथमेश तग धरून खेळलाय मैदानामध्ये, परंतु प्रथमेशच्या विरुद्ध चांगली गोलंदाजी झाली. मग रोहितचे काही बॉल त्याच्या विरुद्ध चांगले पडले. पहिले 2 बॉल वगळता त्याच्यानंतर कमबॅक चांगलं झालं. आणि सूरज निजामपूर एक्सप्रेस ती देखील चांगली धडाडली. बॅटची कडा, फलंदाज बाद. पडला होता ऋतिक का मागे राहिला, कारण हे 2 बॉल मिस झालेत. मागच्या 3 बॉलवर एकही धाव आलेली नाहीये. आणि त्याच्यामुळे परत एक वेळा जो फायटरचा संघ आहे SVK फायटर्स हा पूर्णपणे बॅकफुटला चाललाय. या 2 बॉलवर एखादा मोठा फटका आलाच तर कमबॅक झालं असतं, परंतु आता थोडासा पिछाडीवर आहे संघ. आणि पहा, याच्यासाठी आपण चर्चा करत होतो, ऋतिक लवकर का आलेला नाहीये. बॉल उडवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आणि मी त्याच्यासाठी उल्लेख करत होतो की त्या 2 बॉलवर जर अगोदर आला असता ऋतिक तर कदाचित कहाणी बदलली असती. मग कदाचित 20-22 धावा राहिल्या असत्या शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि आता बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 6 बॉलमध्ये 28 धावांची गरज आहे, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. असे सामने बदलतात, शेवटपर्यंत रंगतात. प्रयत्न करायला पाहिजे शेवटच्या बॉलपर्यंत, कारण मैदानामध्ये प्रथमेश हा असा खेळाडू आहे जो आतापर्यंत सेट झालाय. सगळ्या ओव्हरमध्ये तो मैदानामध्ये होता. शेवटचं षटक टाकण्याची जबाबदारी आर्यन पालकर गोलंदाजीसाठी. लास्ट ओव्हर आर्यनच्या खांद्यावर सोपवण्यात आलंय, परंतु समोर प्रथमेशला आक्रमण करावं लागेल. 6 बॉलमध्ये 28 धावांची गरज. सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर मध्ये सामना खेळवला जाईल. तुम्ही पाहताय RK स्पोर्ट्स मित्र मंडळ आयोजित RK चषक. पहिला बॉल, बॅटची कडा, फलंदाज बाद, विकेट आली आहे, आउट. ओ आल्या आल्या एक मोठा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या फुल ते आकार घेते. 28 करायच्या होत्या, आता 6 धावाल्यात. 22 धावांची गरज आहे. 4 बॉल शिल्लक आहेत. परत एक वेळा फुलर लेनचा बॉल होता, एक टप्पा घेत लॉंग ऑनला येईल तोपर्यंत एक सिंगल मिळते. 21 धावांची गरज. 3 बॉलचा काही शिल्लक. 3 चेंडू आणि 21 धावा. चांगलं टार्गेट सेट झालं होतं. 77चं टार्गेट होतं. सुरुवात धडाक्यात झाली, परंतु त्यानंतर फायटरचा संघ पिछाडीवर गेलाय. बॅटिंग ऑर्डर मध्ये थोडीशा चुका झालेल्या आहेत. इनसाइड आउट बॉल चाललाय कव्हर्सला, कॅच ड्रॉप, झेल सुटलाय आणि तोपर्यंत एक धाव मिळते. आता फक्त औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. जवळपास 6 वाजत आलेले आहेत. हळूहळू आता फ्लड लाईट सुरू होतील काही वेळानंतर. वाईट बॉलचा निर्णय पंचांकडून.
एक्स्ट्रा रन मिळेल. दोन बॉलचा खेळ शिल्लक. औपचारिकता आहे. फलंदाज पात. आता फक्त औपचारिकता आहे या मॅचच्या दरम्यान. आणखीन एक फलंदाज बाद. त्रिफळा उद्ध्वस्त. आउट. आणि हा सामना इथे जिंकलेला आहे टीम सह्याद्री वॉरियर्सने. गावात वॉरियर्स आहेत आणि खूपच चांगले ते खेळलेत, लढलेत, भिडलेत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल सुहास पवारला, ज्याने या मॅच मध्ये 66 धावांची खेळी साकारली. आणि मॅन ऑफ द मॅच खेळाडू आहे सुहास पवार. DK18 स्पोर्ट्स वर्सेस आरजो 11 बोरिवली. दोन्ही टीम आता तयार आहेत पुढच्या मॅच साठी. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत.